भिडखंडनी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सीआयडीने आतापर्यंत 150 जणांचे जबाब नोंदवले, सूत्रांची माहिती। बीड हत्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात। फरार आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्याच्या आकामध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्या प्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका सुरूच। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो, राऊतांकडून ट्विट। वा क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका? राऊतांनी डिवचलं। भाजपाकडूनही शरद पवारांसोबतचा कराडांचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 100 दिवसांचा रोडमॅपचा आढावा बैठकीत मुंडे उपस्थित। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनावणे यांचा इशारा। बीडमधील शस्त्र परवान्याची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द करणार। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची माहिती। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचीही सीआयडीकडून चौकशी। भावाच्या हत्येतील आरोपींना 100% शिक्षा व्हावी, न्याय मिळाल्याशिवाय मागे न हटण्याचा धनंजय देशमुखांचा निर्धार। प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मोठा आरोप। दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। आरपीआय पक्षाकडून सूर्यवंशी कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम बंदीची नोटीस। खासगीच नाही तर मनपाचेही काम बंद करण्याच्या सूचना, अन्यथा अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणींचा इशारा। पर्यटकांच्या गर्दीनं समुद्रकिनारे गजबजले। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरीत मोठी गर्दी। सर्व बंगले, हॉटेल, लॉजचं बुकिंग फुल। बिहार लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीवरून घमासान। फेरपरीक्षेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तुफान लाठीचार्ज। नितीश कुमार सरकारवर टीका। इस्रोनं रचला इतिहास। फेडेक्स मिशनचं यशस्वी प्रक्षेपण। इस्रोकडून श्रीहरिकोट्यातून PSLV C-60 रॉकेटचं प्रक्षेपण। भारत फेडेक्स टॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील 4था देश। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत रोहित विराटची निराशाजनक कामगिरी। रोहितच्या 5 डावात अवघ्या 31 धावा तर विराटच्या 7 डावात 167 धावा। दोघांच्या निवृत्ती संदर्भात सोशल मीडियावर चर्चांना उधाण।